लातूर से आया मेरा दोस्त. हे पैसा वसूल. बापरे 1 किलोमीटर पर्यंत लाईन आहे बरं. तर आता आपण झालंय आपलं पहलगाम. आता आपण चाललोय सगळे गुलमर्गला गंडोला राईड करायला, जी सगळ्यात ऐकली आहे, आम्हाला काही माहीत नाही. आता जाता जाता आम्ही चाललोय जरा हाईटवर, म्हणजे जवळपास 3000 मीटर, म्हणजे किती 8-9 हजार फीट उंच आम्ही चाललोय. मग इथे पर्ची स्टार्टिंगला फाडावी लागते. मग वरती गेल्यावर तुम्हाला पार्किंगचे वगैरे कसलेच पैसे नाही द्यायचे. तुम्ही तर महाराष्ट्रातून आले तर तुम्ही तर ड्रायव्हर करणार, सो तुम्हाला ते काही टेन्शन नाही. आमची स्वतःची गाडी असल्यामुळे आम्हाला पार्किंगचे पैसे वगैरे द्यावे लागतात. आता इथे पर्ची फाडली, आता वरती आम्ही कुठेही पार्क करू शकतो गाडी, कसली पेमेंट करावं लागणार नाही आम्हाला. आणि आता जाता जाता मस्त हाईटला चाललोय. पाऊस कंटिन्यू स्टार्ट आहे. गुड मॉर्निंग. आणि आम्ही आहोत गुलमर्गमध्ये आणि इथे आम्ही गाडी पार्क केली आहे. हे आहे हॉटेल. आणि झालं असं आहे की यांचे हर्षचे बेस्ट फ्रेंड लातूरवरून आले, ते पण त्यांची पूर्ण फॅमिली. आणि आता आम्ही त्यांना जॉईन होणार आहे. आणि आम्ही आता चाललो आहे सगळ्यात फेमस गुलमर्गमध्ये जे गंडोला राईड आहे, तर तिथे आम्ही आता चाललो आहे. तिथं आमचं तिकीट ऑलरेडी आम्ही ऑनलाईन काढलेलं होतं 5 तारखेचं. बाकी बघू आता. सगळेजण म्हणतात तिथे खूप गर्दी वगैरे असते, लाईन लावावी लागते. तर बघू आता, दाखवू तुम्हाला. रितू तुझी ड्रेस दाखव बाळा. रितूचं नवीन जॅकेट, हा ना रितू? हे बघ बाळा, अशी करू शकत नाही तू. आणि हा माझा असा ड्रेस आहे. थांबा तुम्ही दाखवा. तर आम्ही आता चालत निघालो. आमची गाडी जिथे पार्क केली आहे तिथून गंडोला राईड किती हो, 400-500 मीटर. हा मग तिथून जाणार आहे. आलोच आहे आम्ही. ऑलमोस्ट 100-200 मीटर आहे फक्त. माझा आजचा आउटफिट, आणि हे मी जॅकेट घेतलंय. हा माझा ड्रेस, आजचा शूज. चला. आमचा बी आहे. मी आणि ऋतून पण घातलेला आहे नवीन ड्रेस. हा ऋतूचा. ऋतू स्माईल दे बरं सगळ्याला सांग. तर हा माझा ड्रेस आहे. आणि माझा मित्र आल्यामुळे काय, मित्राची मुलं आहेत, तर त्यांना ऋतू सकाळपासून मागे लागलाय की मला त्यांना भेटायचंय, मला भेटायचंय. आता निघालो आम्ही त्यांच्याकडे. गंडोला राईड सुरू झाली आहे. आता आम्ही लाईनला लागतो. आर्मी बघा किती आहे, हे बघा. त्यावर असं आहे. आता इथे अशी लाईन लागलेली आहे. तर हे सगळे आमचे आज आम्हाला जॉईन झालेत. बाबा गर्दी इकडे लाईन आहे. आता अजून जरा मध्ये आलोय, इथे पण जरा लाईन आहे. आणि बघू आता. माझं तर सजेशन आहे खरंच लवकर या. आता बघा आम्ही एवढं सकाळी आलोय तरी गर्दी बघा. ये आमचं चला फेज 1 सुरू झालंय. आता सध्या जस्ट आपण विमानात बसल्यावर जो फील आहे ना, थोडा थोडा तसा फील आहे. आम्ही सगळे एकाच याच्यात बसलोय. कॅपॅसिटी 6 जणांची आहे. काहीतरी करा ना. रिद्ध पण ओढायला लागला आता. आता बर्फ पडते आपल्याला, स्नोफॉल भेटते आपल्याला. भेटायला पाहिजे. हो स्नोफॉल मिळेल. गव्हा हँड ग्लोव्ज घेता. फेस 1 आहे. मला वाटलं फेस 2 आहे. फेस 2 बरी आहे. आपण आलो कुठं? ढगात नाही. फेज 1 हे आहे फेज 1. बरेचसे लोक फेज 1 लाच उतरलेत. तुम्ही पण उतरू शकता, पुन्हा फेज 2 ला जाऊ शकतात. पण आम्ही आधी फेज 2 ला जाणार आहोत. तर झालं असं, फेज 1 ला जाताना ठीक आहे, चांगलं वाटलं व्ह्यू. पण जेव्हा फेज 2 सुरू झालं ना, असं वाटतंय की आम्ही डायरेक्ट वेगळ्या दुनियेत आलोय असं फील होत आहे ना. सगळं व्हाईट आहे, जमीन दिसतच नाहीये. हे बघा व्ह्यू बघा तुम्ही, पूर्ण व्हाईट. व्हिडिओ मध्ये बघू शकता. ऊन पडले की
धुकं तरी जवळपास 13-14 मिनिटांची राईड होती अक्षरशः ढग खाली आल्यासारखं फील होतंय. तर आम्ही आता इथे उतरलोय फेज 2 ला आणि व्ह्यू दाखवते तुम्हाला. हा बघा ढग अक्षरशः खाली असल्यासारखं फील होतंय आणि माउंट एव्हरेस्ट वर आल्यावर जो फील आहे थोडाफार तोच वाटतोय आम्हाला. तसंच असेल हे बघा. अजून एक फेज 2 ला आल्यावर एक काळजी घ्या, येताना सनग्लासेस घेऊन या, खूप डोळ्यांना त्रास होतो. फेज 2 ला आम्ही आलोय तर बऱ्याच जणांना ना श्वास घ्यायला त्रास होतोय, छाती दुखते. तर इथे फेज 2 लाच इथे बर्फात खेळता आणि इथे मध्येच फर्स्ट एडची फॅसिलिटी केलेली आहे त्यांनी आणि तुम्हाला मध्ये जाऊन दाखवते. आमच्या सोबत पण जे फ्रेंड आले होते हर्षचे त्यांचा मुलगा आहे. तर हे बघा असे ऑक्सिजनचे सिलेंडर आहेत तिथे. तर तुम्हाला आधी गेल्या आधी आर्मीचे जे माणसं असतात तिथे उभे त्यांना भेटायचं आणि किंवा ह्या मी जे म्हटले इथे यायचं. इथे तुम्हाला लगेच डॉक्टर वगैरे असतात ते लगेच तुम्हाला सिलेंडर देतात. तर झालं असं फेज 2 ला आम्ही रील्स फोटो वगैरे काढले पण झालं असं की 2 जणांना त्रास व्हायला लागला ऑक्सिजनचा. रिद्धूला तर काही होत नव्हतं पण मग आलो आम्ही खाली कारण कशाला उगाच रिस्क घ्यायची म्हणून. स्नोचे ॲक्च्युली स्नो पडतो ना स्नोफॉल त्या वेगळं असतं. इथं टेम्परेचर असं चेंज झालंय म्हणजे जे बर्फाचे थेंब आहे ते डायरेक्ट गोळा होत आहेत. तर असे बारीक पडतात हे साखरासारखे. तर आमची लाईन ती स्टार्टिंग पॉइंट आहे का बिल्डिंग तिथं होते आणि आता उशीर झालाय. आमचं झालंय कम्प्लीट. आता लाईन बघा किती चालली, एवढी मोठी लाईन आहे. बापरे 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 कसं करायचं आता, किती मोठी लाईन झाली रे. खाली आमची गंडोला राईड. आमचा जो ग्रुप होता त्याला पण बाय बाय केला आम्ही आणि आम्ही फायनली गुलमर्गच्या बाहेर पडलोय. अजून पण चालूच आहे म्हणजे रस्ता जरा हाईटलाच आहे आम्ही अजून पण. आणि रिद्धू गेलाय झोपून. जवळपास 2 वाजले. आम्ही सकाळी 8-8:30 वाजेपासून निघालो होतो आणि सगळी तुम्हाला एकदम डिटेल माहिती मी दिलीच आहे गोंडालाची. गुलमर्गमध्ये आल्यावर नक्की भेट द्या, छान आहे. आम्हाला जर परत एकदा कधी चान्स मिळाला तर आम्ही परत येऊ. आणि आता आमचा नेक्स्ट प्लॅन आहे सोनमर्ग ना, सोनमर्ग किंवा मग सोनमर्गला आम्ही आता जाणार आहे नेक्स्ट. पण आता बघू, आता सध्या तर पाऊस येतोय, कपडे वगैरे सगळे ओले आहेत. आता ते सुकायला ठेवायचे, बरंच आता कामं राहिलेत आता. तर करतो सो असा नेक्स्ट व्हिडिओ आता सोनमर्गचा येईल. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.